हॅलो 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 चेक हॅलो हॅलो अरे हो हॅलो चला सर्व खेळाडूंना विनंती असेल 1-2 मिनटं फक्त यायचं आहे समोर. आपल्याला बक्षीस वितरण थोड्याच वेळात संपून टाकायचं आहे. खूप वेळ झालाय. आबा आबा नंतर गप्पा महाराज 2 मिनटं द्या. हे झाला का तुमचं 1-2 मिनटं. गेली 2 दिवस झालं आपण डे नाईट स्पर्धा खेळतोय आणि या स्पर्धा घेण्यापाठीमागं जे घेतलेलं कष्ट आहे आणि मैत्री आणि खांद्याला खांदा लावून काम कसं करायचं याचं उत्तम उदाहरण सागरदादा चिकणे, आमिरभाई आणि माझी निलेश मूर्तीज टीम यांना सगळ्यांना श्रेय जाते. कारण गेल्या आठवड्यापासून आपण बघतोय की त्यांनी केलेली मेहनत आणि आपल्या आज या कराड ग्रामीणचं यश, या यशामध्ये या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि मी आवर्जून या सर्वांना स्टेजवरती एक सन्मानासाठी बोलवेन. कारण मैत्री कशी जपावी आणि खांद्याला खांदा देऊन काम कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण आज निलेश मूर्ती टीमने मला दाखवलं. मी त्यांचा आयुष्यभर ऋणी असेन. सागरदादा चिकणे, आमिरभाई आणि माझी निलेश मूर्ती चिकूदादा जे तरुण भारतचे मीडिया पार्टनर आहेत, सागरदादा घोडके काका वयाच्या 45व्या वर्षी सुद्धा तेच तर्रार गोलंदाजी करतात. या सर्वांना मी एकत्र बोलवेन आणि सर्वांचा एकत्र सन्मान घेईन. मी आपल्या आदरणीय लाडके मामा मोहनरावजी नायकवडी यांच्या शुभ हस्ते सर्वांचा सन्मान केला जाईल. सन्मान चिन्ह द्यायचे सगळ्यांना. आणि सर्वात महत्त्वाचं जो उदयमुखी खेळाडू असेल त्याला सुद्धा निलेश मूर्ती टीम कडून सायकल देण्यात आलेली आहे. हेही विसरता येणार नाही आपल्याला. भरपूर भरपूर चला मी लव सरांना विनंती करेल पुढचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ते घेतील. लव सर. अरे साहिल मानिकड्या रावण ग्राफिक्सचे सर्व ज्यांनी डिझाईन बनवले ते सर्वात महत्त्वाचे आमचे लाडके मित्र साहिल माने यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल. लव सर कुठे असतील त्यांनी वरती यायचं. उमेश सर तुम्ही पण यावरती. ऐका ना आता काय करायचं. सन्मान झाले तुम्ही आता बक्षीस डायरेक्ट चालू करा.
चला पण सन्मान करतोय आज मित्रांनो या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस आपण ज्यांचं समालोचन ऐकलं असं आमचे समालोचक सहकारी मित्र आमचे घनसोलीचे विघ्नेश मडवी यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. कराड ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला असे विघ्नेश मडवी सर आमचे सहकारी समालोचक मित्र त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी या कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे संस्थापक आदरणीय मोहनराव नायकोडी मामा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत आणखीन एक चांगले समालोचक आमचे सहकारी मित्र पेन जनवलीचे रुपेश पाटील यांनी सुद्धा 2 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन केलेलं आहे. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. मी पुन्हा एकदा मोहनराव नायकोडी मामा यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. रुपेश पाटील एक उत्कृष्ट समालोचक त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर मित्रांनो आज 2 दिवस खरोखर या समालोचकांना प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. अगदी आध्यात्मिक असे डायलॉग त्यानं या स्पर्धेमध्ये मारले आणि खूप छान आवाज आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला. असे श्रीकांत साबळे या समालोचकाचा सन्मान सुद्धा केला जाईल. मी पुन्हा एकदा मोहनराव नायकोडी मामा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे करावा. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. मित्रांनो आज या स्पर्धेची कालपासून अगदी धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन समालोचन प्लस उत्तम प्रतीचं सूत्रसंचालन ज्यानं सलग 2 दिवस या स्पर्धेमध्ये केलेलं आहे हे आमचे समालोचक मित्र लहू जाधव यांचा सन्मान इथे केला जाईल. लहू जाधव आपण यायचं आहे. मी आदरणीय मोहनराव नायकोडी मामा यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आज लहू जाधव यांना सन्मानित केलं जाते. मायेचे उबदार शाल आणि सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण जतन करण्यासाठी एक सन्मान चिन्ह इथे दिला जातोय. खूप चांगलं सूत्रसंचालन निवेदन त्याचबरोबर समालोचन ज्यांचं राहिलं अशी लहू जाधव यांचा सन्मान होतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस स्कोररची भूमिका जयदीप पवार यांना खूप चांगलं गुणलेखन या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. तर जयदीप पवार आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. थँक्यू सो मच. आपण विशेष सन्मान घेत आहोत नवी मुंबईमधील नामवंत समालोचक अगदी लेजंड समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे कोपरखेळणीचे सुपुत्र उमेश म्हात्रे सरांचा शुभ सन्मान कराड ग्रामीण प्रीमियर लीग या 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन मामा हा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा. आज आमच्यामध्ये सगळ्यात जाणते समालोचक म्हणून उमेश म्हात्रे सरांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण 2 दिवसीय स्पर्धेमध्ये आपल्या समालोचनच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकलेत. आपल्या मनापासून धन्यवाद. मी विनंती करेन संतोष पिसाळ साहेब क्रिकेटर प्रेमी एक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व त्यांचा देखील आपण शुभ सन्मान घेत आहोत. पहा अगदी कालपासून ते सकाळपासून आहेत. काल जशी या स्पर्धेची सुरुवात झाली बॅनर अगदी लावण्यापासून विकेटपासून प्रत्येक गोष्टीवर आज प्रत्येक गोष्टीवर त्यांचं देखील लक्ष आहे. हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अशीच पाहिजेत. हे क्रिकेट वेडी व्यक्तिमत्व आहेत.
GTC लाईव्ह सुशील पाटील आणि टीम आपला सन्मान केला जाईल. आपला एक प्रतिनिधी पाठवा मित्रांनो. GTC लाईव्ह आणि DJ आदेश आपला देखील सन्मान आम्ही कराड ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सुशील पाटील आणि टीम या मित्रांनो. GTC लाईव्ह साठी एकदा जोरदार टाळ्या, कारण सगळ्यात आधी यायचं, सेटअप तयार करायचा, एका हातामध्ये कॅमेरा, एका हाताने जेवायचं आणि या एकाच जागेवर उभं राहून या स्पर्धेचं टेलिकास्ट करायचं सोपी गोष्ट नसते. आणि ही मात्र त्यांचं कौतुक देखील होणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे या संपूर्ण GTC लाईव्ह या टीमने मेहनत घेतली त्याचं विशेष कौतुक. DJ आदेश ज्यांनी या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली. DJ आदेश कोपरखरेने टायमिंगचा बादशाह. जसं क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना टायमिंग महत्त्वाचं असतं, तसं DJ आदेश यांचं संगीताचं टायमिंग देखील अप्रतिम असतं. DJ आदेश कोपरखरेने आपला सन्मान केला जाईल. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 20-25 तिसऱ्या पर्वाच्या माध्यमातून मामांना विनंती असेल हा सन्मान आपण करण्यात यावा. थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. मी विनंती करेन सोन्या, सगळ्यांचा लाडका टिंगऱ्या आपला सन्मान केला जाईल. या टिंगऱ्या कालपासून त्यांची देखील मेहनत खूप राहिली आहे आणि पहा अगदी सोन्या बोललो त्यावेळेला त्यांनी लक्ष नाही दिलं आणि टिंगऱ्या बोलल्यानंतर लक्ष दिलं. टिंगऱ्या आपलं खरंच मनापासून कौतुक. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं, पाण्यापासून अगदी प्रत्येक समालोचक असतील, अंपायर असतील, त्यांच्या जेवणापासून आणि जिथे कमी तिथे आम्ही असा हा टिंगऱ्या. एकदा टिंगऱ्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. अशी व्यक्तिमत्व पाहिजेत, अशी लोक पाहिजेत. हे पडद्यामागचे हिरो आहेत आणि यांच्यामुळे मोठ्या स्पर्धा होतात. थँक्यू सो मच टिंगऱ्या, मनापासून आभार. आता मात्र एक आपण विशेष सन्मान घेत आहोत. आदरणीय सन्माननीय श्री नाना कदम गोल्डन मॅन ऑफ कराड यांच्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान घेत आहोत. आदरणीय सन्माननीय श्री मोहनराव नाईकवडी साहेब मामा यांचा सन्मान मात्र घेतला जाईल. पहा अगदी या मामांवर असलेलं प्रेम आहे. ते सांगतायत की ज्या प्रकारे मामांनी शिवधनुष्य पेललंय आणि ते देखील यशस्वीरित्या, आणि ज्या प्रकारे मात्र हे शिवधनुष्य पेलत असताना मोरया सांग मला हा अगदी शुभ सन्मान केला जातोय. मनापासून आभार. आणि मामांसारखी व्यक्तिमत्व आहेत म्हणून एवढे मोठ्या स्पर्धा होतात. आज ग्रामीण खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालंय आणि ह्या स्वप्न मात्र पूर्ण होत असताना या बाबी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं बारकाईने आणि खरंच आपल्या मनापासून कौतुक. थँक्यू व्हेरी मच. मी विनंती करेन 6 संघ आणि 6 संघाचे संघ मालक आपण या प्लीज. आपण एकत्रित सन्मान घेऊया, कारण जर पाहिलं तर 1:30 अवधी झालाय. मी विनंती करेन स्पर्धा आपली आहे. 6 संघ मालक या आपण प्लीज. आपण आज सन्मान घेऊया. 6 संघ मालकांचा सन्मान केला जाईल. सहा संघ मालक आणि प्रत्येकाने स्वप्न पाहिलं होतं कोण होईल पहिला बायकरमॅन याची देखील उत्कंठा आहे, आतुरता आहे. याचं उत्तर आपल्याला काही क्षणामध्ये प्राप्त होईल. एकत्रित आपण सन्मान घेत आहोत. संघ मालक आहेत म्हणून स्पर्धा आहे. संतोष मस्कर साहेब, विक्रम मोरे साहेब, सचिन लटके साहेब, संदीप पाटील साहेब, संदीप देसाई साहेब आपला देखील मनापासून आभार. श्रेयस नाईकवडी साहेब आपलं थँक्यू व्हेरी मच.
सुनील दादा पवार साहेब आपला देखील मनापासून आभार आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय आणि संघाचं नाव आहे अर्थातच जान्हवी चॅलेंजर्स येळगाव आणि येळगावने मात्र आज या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलंय आणि सुवर्ण अक्षरामध्ये या संघाचं नाव मात्र कोरलं गेलंय. या सर्व 6 संघ मालकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आता प्रत्येकाला उत्कंठ आहे, काही क्षणामध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा चालू करूया. सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. बक्षीस वितरण सोहळा आपण काही क्षणामध्ये चालू करूया. हॅलो येस कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 सर. या स्पर्धेचं सगळ्यात प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे सहभागी संघ झाले 6 आणि या 3 पारितोषिक आहेत, परंतु जे 3 संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाले नव्हते त्या संघ मालकांसाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक LED TV प्रत्येक संघ मालकाला आपण भेट देत आहोत. मी विनंती करेन वीर वॉरियर्स या संघ मालक, साईल 11 आणि या तिसरा संघ आहे वीर वॉरियर्स, साईल 11 आणि टीम SD ब्रिगेड. या पहा अगदी श्री मोहनरावजी नाईकवाडी साहेब आधारस्तंभ कराड ग्रामीण क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून हे मात्र LED TV दिली जाते. सॅमसंग LED TV पहा 32 इंचाची आहे LED. सध्या IPL चालू आहे, तुम्ही मस्तपैकी उद्यापासून IPL पाहू शकता. संतोष मस्कर साहेब, अमोल वीर साहेब, संदीप पाटील साहेब, संदीप देसाई साहेब या सर्व मान्यवरांचा आपण LED TV देऊन मात्र सन्मानित करत आहोत. पाय क्षणचित्र टिपली जात आहे. चला प्लीज थोडस उशीर झालाय त्यामुळे आपण काही करतोय, समजून घ्या. एक अभूतपूर्व दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या तिन्ही संघ मालकांसाठी. एक स्वप्न पाहिलं होतं, स्वप्न अपूर्ण राहिलंय, परंतु निश्चितच दुसऱ्या अगदी 2026 मध्ये तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच. मनापासून आभार. अमोल दादा वीर, संदीप दादा पाटील साहेब, संदीप दादा देसाई साहेब, संतोष दादा मस्कर साहेब आपल्या मनापासून आभार. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. अगदी ज्या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला पुरस्कृत केलं त्या सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आहात म्हणून ही स्पर्धा आपल्याला अगदी यशस्वीरित्या संपन्न होत असताना पाहायला मिळते. आदरणीय श्री महादेव गावडे साहेब ज्यांच्या माध्यमातून विजयी संघाला तब्बल 5,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक दिलं जात आहे. टीम जान्हवी चॅलेंजर्स येळगाव सँडल्स फॅमिली यांच्या माध्यमातून मी विनंती करेन संघ मालक या अथवा कॅप्टन या. महादेव गावडे साहेब, एकदा महादेव गावडे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि अशी व्यक्तिमत्व कराड ग्रामीणला लाभलेत हे मात्र आपलं अहोभाग्य आहे. आणि स्वतः संघ मालक आहे सुनील दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून अगदी संघ खेळला. अगदी स्वतःच्या गावाचं नाव घ्या हा त्यांचा आग्रह होता आणि अभिमान असायला पाहिजे, कारण आपण सातत्याने म्हणतो की मुंबईमध्ये राहून गाव पण जपणारे आपण सगळे. आणि जरूर मुंबईमध्ये आलो, रोजगारासाठी आलो, शिक्षणासाठी आलो, परंतु आपल्या गावाची जोडलेली नाळ कधीही तुटली नाहीये आणि कधीही तुटणार नाहीये. एकदा मनापासून आभार.
ज्या क्षणाची आपल्याला उत्कंठ होती, ज्या क्षणाची आतुरता होती, तो क्षण मात्र जवळ येऊन टेपलाय. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य पुरस्कृत केलेला आहे युवराज पाटील साहेब, माजी सरचिटणीस सातारा जिल्हा. आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कराड ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचा SD ब्रिगेड संघ शिबेवाडी गावचा खेळाडू. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अंकित अमृत पाटील या स्पर्धेचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरतोय. अभिनंदन अंकित अमृत पाटील. पहा अगदी व्होल्टासचा कूलर आहे आणि आज मात्र अंकित पाटील ज्यावेळेला हा कूलर घरी घेऊन जातील त्यांची कुटुंब खूप खुश असेल. संदीप दादा पाटील या अगदी ते नाही आहेत परंतु हा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन मामा आपल्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित करावा. युवराज पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. आणि पहा अगदी ही क्षणचित्र टिपली जातील. स्वतः अध्यक्ष आहेत अमित राज चव्हाण आणि या दुसऱ्या बाजूला संस्थापक आहेत. या दोन्ही या धुरंधरांनी हे दोन, एका बाजूला किंग आणि दुसऱ्या बाजूला किंग मेकर आपल्या कराड ग्रामीण प्रीमियर लीग आणि कराड ग्रामीण संघटनेचे थँक्यू सो मच, मनापासून आभार. षटकारांचा बादशाह आदरणीय श्री योगेश पवार सर भारतीय नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल पुरस्कृत केलेली आहे. सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 3.0 सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी या स्पर्धेमध्ये षटकारांचा पाऊस पाडला. संघाचं नाव आहे, ज्या संघामधून ते खेळत होते, श्रेयस 11. गावाचं नाव आहे गोगाव. सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट राकेश ज्ञानदेव भावके. वेलकम राकेश. या मी विनंती करेन अमित दादा आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. मित्रांनो टाळ्या थांबायला नको आहेत कारण टाळ्या वाजवा. अगदी त्यांनी खेळ मात्र ज्या प्रकारे 2 दिवसामध्ये केलाय, आज दिवसभर उन्हामध्ये रणरणत्या उन्हामध्ये राकेश भावके यांची बाट तळपली. अभिनंदन राकेश दादा. आणि त्यांचे पुतणे आहेत. पहा ही क्रिकेटचं वेळ आहे, हे कराड ग्रामीणमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहा अगदी षटकारांचा बादशाह ठरतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सौकार किंग सौकार किंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल पुरस्कृत केलेली आहे. मी आभार व्यक्त करेन दीपक बांदेकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला चौकार किंग साठी सायकल पुरस्कृत केलेली आहे. आणि चौकार किंगचा मानकरी ठरतोय प्रशांत मोहन माने शिरंबे गावचे खेळाडू. या प्रशांत माने. मी विनंती करेन उपाध्यक्ष गणेश माने साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात यावा. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. चौकार किंग ऑफ द टुर्नामेंट कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 शिरंबे गावचे खेळाडू प्रशांत मोहन माने. अभिनंदन. आणि सायकल आहे, इन्स्टाचा मिक्सर आहे. आज त्यांची फॅमिली देखील खुश होईल. अगदी लग्न झालं असेल तर बायको खुश होईल आणि लग्न नसेल झाले तर आई खुश होईल. आणि चौकार किंग प्रशांत मोहन माने शिरंबेचे खेळाडू आहेत आणि अवघ्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या संघटनेमध्ये टीम रजिस्टर केल्याने पहा काय प्रामाणिक खेळ करा तुम्हाला अगदी बक्षीस प्राप्त होतं. आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत प्रशांत मोहन माने. येस अभिनंदन सर, वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम गोलंदाज कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्वोत्तम गोलंदाजासाठी आपल्याला सौजन्य लाभलेलं आहे श्री सचिन देसाई साहेब अध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट संघटना. त्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी अगदी कूलर पुरस्कृत केलेला आहे. फ्रीज आहे, माफ करा. आणि फ्रीज पहा अगदी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आता मात्र त्या बॉलरला आपल्या फॅमिलीला तरी बोलावं लागेल तर प्लेयर्सला तरी बोलवावं लागेल. ज्यांनी स्पर्धेमध्ये 9 गडी बाद केले
मी विनंती करेन राजेंद्र पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात यावा. सनी स्पोर्ट्सचे कॅप्टन आहेत, माजी कर्णधार, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करत आहोत. ज्यांनी गडी बाद केले कराड ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये तब्बल 9. गावाचं नाव आहे कासार शिरंबे, संघाकडून खेळले योद्धा 11 आणि खेळाडूचं नाव आहे वेलकम प्रणव पवार. पवारांची पॉवर पाहायला मिळाली, अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो प्रणव पवार यांच्यासाठी. काय खेळ राहिला प्रणव पवार यांचा. एक उद्योन्मुख खेळाडू आहेत, परंतु पहा अगदी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचे कराड ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचे खेळाडू ठरत आहेत. वय वर्ष अवघड 17. मी विनंती करेन या काका, यस अगदी त्यांचे वडील देखील आहेत पिताश्री. आणि या पहा अगदी मुलांनी चांगला खेळ करावा आणि वडिलांची मान कर्तृत्वाने अगदी मोठी व्हावी. आज मात्र त्यांना देखील भरून पावलं आणि वय वर्ष अवघड 17 आहे. कराड ग्रामीण क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रणव विकास पवार, सर्वोत्तम गोलंदाज कराड ग्रामीण प्रीमियर लीगचे ठरत आहेत. उगवता सितारा उद्योन्मुख खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये आदरणीय श्री सचिन कदम साहेब SK लाईट्स यांच्या माध्यमातून मिक्सर आहे आणि सायकल देखील आहे. निलेश मूर्ती संघ घनसोली यांच्या माध्यमातून सायकल पुरस्कृत केलेले आहे. मी विनंती करेन सागरदादा घोडके आणि अभिजित दादा बेलुशे साहेब या आपल्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित करावा. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस पहा मैत्री असावी. अगदी सांगतात की तुमच्यापर्यंत आम्ही सकाळी जाणार घरी. हे आम्ही दादा हे प्रेम आहे आणि अशी व्यक्तिमत्व पाहिजेत खरंच. एकत्र राहायचं, एकत्र करायचं आणि एकत्र घरी जायचं. उगवता सितारा ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपला खेळाचा दर्जा दाखवला, चांगला खेळ केला. हुंडाई गावचे खेळाडू साईल 11 संघाकडून खेळलेत आणि या स्पर्धेमध्ये एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा उगवता सितारा ठरतोय. विकेट देखील त्यांनी घेतले 7 आणि या स्पर्धेचा उगवता सितारा गौरव जगन्नाथ साळके, हुंडाई गावचे खेळाडू. या गौरव मामा पहा अगदी 17 वर्षाचे खेळाडू आहेत प्रणव पवार. त्यांनी बेस्ट बॉलर घेतला आणि यांचं वय वर्ष जर पाहिलं तर हे देखील अंडर 19 खेळाडू, वय वर्ष 15 असेल. 14 वर्षाचे खेळाडू आहेत पहा. सनी स्पोर्ट्सचे माजी कॅप्टन यांच्या देखील शुभ असते. अभिनंदन, खूप मोठी बाब आहे, अभिमानाची बाब आहे. गौरव जगन्नाथ साळके, हुंडाई गावचे खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो गौरवसाठी. उगवता सितारा या संपूर्ण स्पर्धेचा अभिनंदन गौरव, वेल प्लेड. जास्त काही विचारणार नाही, फक्त एकच प्रश्न विचारेन. वय वर्ष अवघड 14 आणि प्रामाणिक सांगायचं गेलं तर 14 वर्षामध्ये या लेवलचं आम्ही क्रिकेट खेळलो नव्हतो. काय भावना आहेत, कसं वाटतंय? काय नाही, चांगलं वाटतंय. मला सपोर्ट केला आज, त्याच्यामुळे चांगली बॉलिंग केली. कराड ग्रामीण क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या गौरव यांच्यासाठी. अभिनंदन, वेल प्लेड. सर्वोत्तम फलंदाज अगदी निश्चितच थोडंसं आपल्याला जास्तच उशीर झालाय म्हणून आपण वेळ घेत नाहीये, नाही तर प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला गेला असता. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला अगदी रेफ्रिजरेटर किरण चौधरी साहेब पुणे यांच्या माध्यमातून, आर्मी मेडिकल ऑफिसर आहेत, यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेन किरण दादा आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण वितरित करावा. स्वतः माजी सैनिक आहेत आणि खास पुण्यावरून या स्पर्धेसाठी आलेत आणि पहा अगदी घड्याळात वाजलेत 2:15 आणि ते देखील थांबतायत. हा कराड ग्रामीण क्रिकेटचा विजय आहे आणि मी एकदा सगळ्यांना विनंती करेन आपल्या कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण घड्याळात वाजलेत 2:15 आणि पहा व्यासपीठावर तमाम मान्यवर बसलेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम फलंदाज कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025, ज्यांनी धावा केल्या 227. गावाचं नाव आहे गोगाव. कोण असेल? राकेश ज्ञानदेव भावके, सर्वोत्तम फलंदाज कराड ग्रामीण प्रीमियर लीग मधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो टाळ्या वाजायला पाहिजेत, अगदी ते येत आहेत. टाळ्या वाजवा.
कारण आज आपल्या घोगावचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाडूने घेऊन गेलेत. अभिनंदन राकेश ज्ञानदेव भावके, वेल प्लेड. यस, अगदी हा पुरस्कार वितरित केला जाईल ज्यांनी भारतीय सीमेवर आपल्या संरक्षण देशाचं करत असताना ज्यांच्यामुळे आपण सुखाची झोप घेऊ शकतो असे सर्व भारतीय सेनेचे सैनिक, त्यांना देखील आम्ही विनम्र वंदन करत आहोत. राकेश भावके सर्वोत्तम फलंदाज. एकच प्रश्न विचारेन, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालंय कराड ग्रामीणमधील दिवसरात्र स्पर्धा खेळण्याचं. मामा असतील, अमितराज असतील, सर्व कमिटी असेल, काय सांगाल अगदी संपूर्ण ज्या प्रकारे कराड क्रिकेट आता एक वेगळ्या उंचीवर जात आहे आणि आपले ग्रामीण खेळाडूंचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालंय आणि तुम्ही सर्वोत्तम फलंदाज आहात. सर्वप्रथम अमितदादाला श्रेय देईन, कारण एवढा प्लॅटफॉर्म आमच्या मनात पण नव्हतं की एवढं मोठं नियोजन करेल अमितदादा, पण त्यानं भूतोना भविष्य आम्हाला बोलून दाखवलेलं की करून दाखवणार आणि ते करून दाखवले. थँक्यू सो मच. हे होते राकेश भावके. मित्रांनो, एकच गोष्ट सांगेन, अगदी नवी मुंबईच्या नगरीमध्ये आयोजन करणं सोपं नसतं, परंतु अगदी पहिल्या दिवशी देखील मी 2 शब्दांचा उल्लेख केला, किंग अमितराज चव्हाण साहेब आणि दुसरं म्हणजे किंग मेकर मोहनराव नाईकवडी साहेब मामा. एकदा दोन्ही या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. अभिनंदन राकेश भावके, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अशी व्यक्तिमत्व आहे, ते आपलं अहोभाग्य आहे, म्हणून आपल्याला एवढ्या मोठ्या दर्जाचं चांगलं क्रिकेट खेळायला मिळते. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये सौजन्य यश मोहनरावजी नाईकवडी साहेब, अगदी डॉक्टर यश यांच्या माध्यमातून आपल्याला हे पुरस्कृत केलेले 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि सर्व आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत. संस्थापक कराड ग्रामीण क्रिकेट संघटना मोहनरावजी नाईकवडी साहेब आणि 3ऱ्या क्रमांकाचा संघाचा नाव आहे सचिन लटके साहेब यांच्या मालकीचा संघ योद्धा 11. वेलकम टीम योद्धा 11. या डॉक्टर यश, आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करत आहोत. आज ज्या प्रकारे मोहनराव नाईकवडी साहेब मामानी आज फक्त कराड क्रिकेटसाठीच नाही तर संपूर्ण ग्रामीण खेळाडूंचं जे स्वप्न पूर्ण केलं, मी विनंती करेन चला या योद्धा 11, कारण आपल्याला खूप उशीर झालाय मित्रांनो. आज हा पहा करंडक, ज्या करंडकाची निलेजी लंके साहेबांनी देखील प्रशंसा केली आणि असा भव्य दिव्य करंडक आहे. छत्रपती शिवरायांची प्रतिमा पाहायला मिळते. ही प्रतिमा प्रत्येक खेळाडूचा मात्र आत्मविश्वास दुणावेल. संघ मालकांचा आज मात्र घराला घर पण येईल, त्या घराची शोभा वाढली जाईल. आणि काय खेळ राहिलाय टीम योद्धा 11. अभिनंदन सचिन लटके साहेब, अभिनंदन, वेल प्लेड. द्वितीय क्रमांक रनरअप कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरतोय आणि या आपल्याला सौजन्य पुरस्कृत केलेला आहे. रोख रक्कम 75,001 रुपये. आदरणीय श्रेयस मोहनरावजी नाईकवडी साहेब यांच्या माध्यमातून युवा उद्योजक आहेत, स्वतः MBA उच्च शिक्षित आणि व्यवसाय मात्र अगदी करत असताना आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत असताना आकर्षक ट्रॉफी सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. मोहनरावजी नाईकवडी साहेब संस्थापक कराड ग्रामीण क्रिकेट संघटना रजिस्टर आणि या 2ऱ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. अर्थातच ज्यांनी आपल्याला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं ते स्वतःच ठरतायत, त्यांच्याच मालकीचा संघ आहे. अभिनंदन टीम श्रेयस 11. मी विनंती करेन श्रेयस नाईकवडी साहेब या आणि संपूर्ण टीम या. श्रेयस 11 या. अगदी या मित्रांनो जोरदार टाळ्या. टीम श्रेयस 11 या संघासाठी या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरतोय. संपूर्ण टीम पहा अगदी रेड जर्सी मध्ये पाहायला मिळतात आणि किट्सचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, कारण अमितराज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या किट्स आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत. चांगली क्वालिटी, चांगली डिझाईन आणि चांगली किट्सची आपल्याला अगदी ज्या प्रकारे प्रिंटिंग पाहायला मिळते. अभिनंदन टीम श्रेयस 11, वेल प्लेड. श्रेयस नाईकवडी साहेब आपलं मनपूर्वक आभार आणि खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा उपविजेता संघ ठरतोय मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या. टीम श्रेयस 11, श्रेयस नाईकवडी साहेब यांच्या मालकीचा संघ.
तब्बल 75,000 रुपयांचा पारितोषिक आणि हा छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला भव्य दिव्य आकर्षक अद्भुत करंडक. अभिनंदन. वेल प्लेड. मोरया. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ही मात्र क्षणचित्र टिपली जात आहेत. या आठवणी जपल्या जातील. आज ज्या प्रकारे कराड ग्रामीण प्रीमियर लीगचा आपण हा दैदिप्यमान अभूतपूर्व सोहळा पाहत आहोत, खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टीम श्रेयस 11 वेल प्लेड. आणि पहा अगदी हा आनंद साजरा करण्याचा 2 वाजले जरूर, परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून होते. थँक्यू सो मच डॉक्टर यश. आपला देखील मनापासून आभार. टीम श्रेयस 11 अभिनंदन. मिस्टर KGPL. चला या KGPL साठी ते फुटतायत. KGPL ला उद्यावरती मिस्टर KGPL ची आता वाट बघताय ते देखील फटाके. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मिस्टर KGPL. आणि आता माई या दुचाकीचा मानकरी कोण असेल? गाडी अगदी चावी वरती देऊया. संपूर्ण कराड तालुक्यामध्ये पहिला बायकरमॅन कोण असेल? कराड तालुक्यामध्ये प्रीमियर लीग झाल्या आणि त्या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर खेळाडूसाठी बाईक नव्हती, संघ मालकांसाठी बाईक होती. आणि पहिला खेळाडू मात्र या दुचाकीचा मानकरी कोण असेल हे मात्र आता पाहायचं आहे. मी विनंती करेन मामा आणि सनी स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू आपल्या शुभ हस्ते आपण या दुचाकीचं वितरण करणार आहोत. मालिकावीरासाठी आदरणीय श्री निलेशजी लंकेश साहेब खासदार अहिल्यानगर यांच्या माध्यमातून आपल्याला दुचाकी पुरस्कृत केलेली आहे. आणि बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर KGPL. आणि पहा अगदी फटाक्यांच्या जल्लोषात मात्र ज्यांनी या स्पर्धेमध्ये धावा केल्या तब्बल 182 गडी बाद केले 6. ज्यांच्या खेळाने पागरी फटाक्याचा जल्लोष पहा. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेवर केलं राज, फलंदाजी असो गोलंदाजी असो, ज्यांनी आपल्या खेळाचा दबदबा मात्र या संपूर्ण कराड ग्रामीण प्रीमियर लीग वरती उंडाळे गावचे खेळाडू ज्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन देखील क्रिकेट खेळलंय. अमित्राज आनंदराव चव्हाण ठरतायत या कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चे मालिकावीराचे मानकरी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. पहिला बायकरमॅन, पहिल्या दुचाकीचा मानकरी ठरतोय ज्यांचे पॉइंट्स झाले तब्बल 230. आणि बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अमित्राज आनंदराव चव्हाण मॅन फ्रॉम उंडाळे. जान्हवी चॅलेंजर संघ चॅम्पियन देखील झाला आणि या खेळाडूला बाईकचा मानकरी देखील ठरला. अभिनंदन. वेल प्लेड. अमित दादाच्या विषयी एक गोष्ट बोलायची होती मला. आत्ताच कराड दक्षिण ही प्रीमियर लीग पार पडली. त्या प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 100 कुपन फाडले बाईक लागायसाठी. बाईक काय लागली नाही, पण माणसानं ठरवलं कष्टाचीच न्यायची, निसली तर 9 वारीच. आणि टुर्नामेंटच्या विषयी सांगायचं झालं तर सगळं श्रेय अमित दादाचं आहे. आज जे आम्ही इथे खेळलो नाईट टुर्नामेंट लय जणांनी पहिल्यांदाच खेळले, हे सगळं श्रेय अमितराज चव्हाण आणि मामांमुळे शक्य झालं. मी खरंच सगळ्यांच्या वतीनं या दोघांना मामान आणि अमितराजला एक मानाचा मुद्रा करतो की त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं बघायला भेटलं. आणि अक्षय गणसोरी मध्ये असं काहीतरी वाटलं की दिवाळीच आहे खरंच. एवढ्या फटाका दिवाळीत पण नाही फुटल्या. धन्यवाद. वेळ झाला आवार्थ घेतो. अमित दादा. येस. आता मात्र बोलायची इच्छा देखील नसेल कारण तुमचं खूप मेहनत राहिले, परंतु पहिला बायकरमॅन कराड तालुक्याचा म्हणून तुमचं नाव घेतलं जाईल. आता ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये याल कुठेही पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये बायकरमॅन ऑफ कराड ग्रामीण क्रिकेट असा उल्लेख केला जाईल. काय सांगाल? संपूर्ण अगदी खेळाडूंची मेहनत आहे, सगळे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, मामांची मेहनत आहे, तुम्ही स्वतः आहेत, निलेशजी लंकेश साहेब येऊन गेले आणि संपूर्ण ज्या आपल्याला पुरस्कर्त्यांनी पुरस्कृत केले त्या सर्वांचा आभार व्यक्त करताना अगदी कसं वाटतंय? अगदी स्पर्धा यशस्वी झाल्या. नक्कीच सर, या स्पर्धेबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. पण सर्वप्रथम जे सगळे पदाधिकारी आहेत आपल्या असोसिएशनचे, मी त्यांचं मनापासून आभार मानेन. स्पेशली शिवाजी वेवे, सुनील चाळके, राकेश भावके, रुपेश भावके, बऱ्याच लोकांची नावं नाही घेऊ शकत,
पण हे जे पदाधिकारी आहेत त्यांनी केलेला सपोर्ट आहे. आणि कुठलीही संघटना जर तुमच्या पदाधिकाऱ्यांची जर सपोर्ट नसेल तर कुठली उभी राहत नाही संघटना. आणि मामांचं म्हटलं तर मामा हे आपल्यासाठी म्हणजे मी आधीही म्हटलं होतं एक वृक्ष लावणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते वृक्ष सांभाळायचं आम्ही काम करतो. आणि जोपर्यंत आम्हाला शक्य आहे तोपर्यंत आम्ही हे वृक्ष अजूनही चांगल्या पद्धतीनं वाढवायचा प्रयत्न करू. आणि स्पेशल थँक्स माझी टीम निलेश मूर्ती, सागर चिकणे, आमिर भाई यांचं मी मनापासून आभार मानेन. थँक्यू सो मच. हे होते मिस्टर KGPL. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आणि पहा अगदी स्पर्धा अगदी यशस्वी झाली आहे, परंतु आता शेवटच्या क्षणाला गणेश काटेकर या खेळाडूला अगदी दुखापत झाली, थोडंसं हाताला लागलंय. आणि श्रेयस 11 संघाचे संघमालक श्रेयस नायकवडी साहेब यांच्या माध्यमातून या खेळाडूला अगदी उपचारासाठी तब्बल 5,000 रुपये कॅश रक्कम दिली जाते. या अगदी मी विनंती करेन गणेश काटेकर. आणि एकदा मामांसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या, कारण कोणत्याही संपूर्ण कराड तालुक्यामध्ये कोणत्याही गरजूला अगदी वैद्यकीय मदत हवी असेल आणि तुम्ही मामांकडे गेलात तर तुमचं काम झाल्याशिवाय राहतच नाहीये, कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणून मामांची ओळख आहे. आणि पहा अगदी हे दातृत्व आहे, हे मामांचं प्रेम आहे. संपूर्ण कराड तालुका असेल, खेळाडूंवरचं असेल. आज मात्र अशी व्यक्तिमत्व आहेत म्हणून क्रिकेट मोठं झालंय. आणि एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो मामांसाठी. मोहनराव नाईकवाडी साहेब आपण देखील काळजी घ्या. थँक्यू सो मच. येस, मी विनंती करेन अमित दादा शेट्टे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं प्लीज, ही विनंती असेल. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025. आता मागाशी आपण लंकेसाहेब आले तेव्हा पण मनोगत व्यक्त केले. फक्त बोलायचं एवढ्यासाठी होतं की आमच्या येळगावच्या संघाला हे कराड क्रिकेट असोसिएशन जेव्हापासून स्थापन झालं तेव्हा आम्ही येळगाव कराडनी पहिली प्रीमियर लीग माझ्या बंधूच्या माध्यमातून आम्ही आयोजित केली. त्याच्यानंतर 3 असोसिएशन झाले. पण त्याच्यानंतर आमच्या गावाला एक प्रतीक्षा होती की आमच्या गावानी एखादी लीग एखादी टुर्नामेंटचं पहिलं प्राइज जिंकावं. आणि ते आमचे जान्हवी संघाचे जे आमचे सुनील पवार जे संघमालक आहेत, सुनीलला एवढं प्रचंड क्रिकेटचं वेड आहे. आता तो माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे तो 45-47 असेल, पण त्याला एवढं वेड होतं आणि त्याचं स्वप्न आज साकार झालंय. आणि त्याच्यामुळे आम्ही येळगावकर अगदी आनंदाने भारावून गेलोय. मला वाटतं या माझ्या मित्रासाठी फार जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आणि जे आमच्या ग्रामदेवाच्या आशीर्वादाने त्यांनी जे स्वप्न बघितलं ते आज पूर्ण झालं. आणि त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मोहनरावजी नायकवडी मामा आणि अमितराज चव्हाण आणि याच्यासाठी सगळे जे पण अमितची जी टीम आहे त्या टीममध्ये आमचे शिवाजी अवे दादा असतील, आमचा विशाल टीममध्ये सगळ्यांचं कर्तृत्व आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा जो पण काही सहभाग आहे त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आम्हाला आज येळगावकरांना पहिलं बक्षीस मिळालं त्याबद्दल आपल्या सर्वांचं परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,01,101 मोहनराव नायकवाडी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. टीम आहे जान्हवी चॅलेंजर्स येळगाव. टीमचं नाव आहे अगदी ज्या प्रकारे सुनील पवार साहेब यांच्या मालकीचा संघ. या संपूर्ण टीम एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो टीमसाठी. जान्हवी चॅलेंजर्स येळगाव. स्वप्न पूर्ण झालंय सुनील पवार साहेब यांचं, स्वप्न पूर्ण झालंय अगदी प्रत्येक खेळाडूचं. आणि पहा अगदी पहिल्या क्रमांकाचा करंडक मोहनरावजी नाईकवाडी साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार, मनपूर्वक धन्यवाद, अभिनंदन. टीम जान्हवी चॅलेंजर येळगाव, वेल प्लेड.
फटाके वाजवू नका, आवाजच नाही तर काय सांगू. प्लीज फटाके वाजवू नका मित्रांनो, कारण शेवटचा क्षण राहिला, उगाच गालबोट लागेल स्पर्धेला. अभिनंदन टीम जान्हवी चॅलेंजर सेवेगाव, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सांग मला प्रत्येक मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो, प्रत्येक पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं त्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025चा मात्र सांगता सोहळा इथे यशस्वीरित्या संपन्न झाला. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. भेटूया 4थ्या पर्वामध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.